नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पडली पार. निवडणूक कार्यक्रमावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया आणि क्रांतिकारी निर्णयामुळे महायुती पुन्हा सत्तेत येणार, आनंद परांजपे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्षप्रमुख विजयसिंग देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मनोज सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी उबाळे, सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते. तहसीलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत आचारसंहितेच्या नियमांचं पालन, निवडणुकीतील खर्चाचं नियंत्रण आणि प्रचार प्रक्रियेचे योग्य व्यवस्थापन यावर विशेष चर्चा करण्यात आली. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर केली. त्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो. पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर युतीचा भगवा झेंडा फडकवण्याकरता आम्ही सिद्ध झालेलो आहोत. पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे. सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रातील निवडणुका लढवणार आहोत. या महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक घटकासाठी काम केलेलं आहे. लाडकी बहीण, तरुणांसाठी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, डॉक्टरांसाठी अशा प्रत्येक घटकासाठी महायुती सरकारनं काम केलं असल्यानं ते युतीलाच मतदान करतील. यापूर्वी 2.5 वर्षापूर्वी सरकार फेसबुक लाईव्ह करणारं सरकार, बंद रूममधून महाराष्ट्र राज्याचा कारभार बघणारा मुख्यमंत्री, या राज्यानं पाहिला आणि 2.25 वर्षामध्ये रात्रंदिवस काम करणारा, प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक क्षेत्रापर्यंत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिलाय. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रावरती महायुतीची सत्ता येणार आहे. शिवसेनेचे खासदार म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं, असं ते म्हणाले. टोल माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षभरात 3 मोफत सिलेंडर आणि 750 HP पेक्षा कमी मोटर पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज माफी. या क्रांतिकारी निर्णयांमुळे महायुती पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. परांजपे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जनहितासाठी अनेक निर्णय घेतले. टोलमाफीनं नागरिकांना दिलासा मिळाला असून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोफत सिलेंडरची सुविधाही दिली. यासह शेतकऱ्यांसाठी वीजमाफीसारख्या महत्त्वपूर्ण योजना राबवून महायुतीनं समाजातील सर्व घटकांना लाभ दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे. परांजपे यांनी विश्वास व्यक्त केला की या निवडणुकीत महायुती बहुमतानं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महायुतीनं जनतेसाठी राबवलेल्या योजना आणि कल्याणकारी निर्णयांचा आढावा घेतलाय. महाविकास आघाडीवर टीका करताना परांजपे म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत, त्यामुळे त्यांना महायुतीच्या विरोधात प्रचार कसा करायचा याचा प्रश्न पडला असून तरुण मतदारांना उद्देशून त्यांनी आवाहन केलं की मतदानाचा पवित्र हक्क निभावावा आणि 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानात सहभागी व्हावं. महायुतीच्या नेत्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असल्यामुळे जनता पुन्हा महायुतीला बहुमतानं निवडून देईल असा विश्वास परांजपे यांनी यावेळेला व्यक्त केलाय. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. या पार्श्वभूमीवर हलकी वाहनं कोंडीत अडकू नयेत यासाठी आता आनंदनगर टोल नाक्यावर नव्यानं रचना करण्याचं नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे. त्यानुसार टोलमुक्त मोटारी आणि इतर वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोल नाक्यावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई शहरातून लाखो नोकरदार त्यांच्या वाहनांनी मुंबई गाठत असतात. या वाहन चालकांना टोल आकारला जातो, त्यामुळे दररोज वाहन चालकांना टोलचा फटका सहन करावा लागत होता. मुलुंड आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरून अधिक वाहनांची वाहतूक होत असते. टोलनाक्यावरील काही मार्गिका या फास्टॅग असलेल्या मोटारी आणि काही मार्गिका दैनंदिन टोल वसुलीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
टोल वसुली दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्यास कोंडीची समस्या चालकांना सहन करावी लागते. टोल वसुली विरोधात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनं केली. अखेर राज्य शासनानं आता हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या 5ही टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे दररोज मोटारीनं मुंबई गाठणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय लागू झाल्यानं आनंदनगर येथील टोल नाक्याची रचना बदलण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात असून तेथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले 2 टोल नाके हटवले जाण्याची शक्यता आहे. तसंच मालवाहू वाहनांना किंवा टोल माफीपासून वगळण्यात आलेल्या वाहनांना इतर मार्गिकेतून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोल नाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्रातील स्थगिती सरकार गेल्यानंतरच्या 2 ते 2.5 वर्षात महायुती सरकारनं केलेली गती आणि प्रगती जनतेच्या समोर आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं परिवर्तनकारी योजना आणल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती स्पष्टपणे दिसून येत असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून 14,000 किलोवॅट सौर ऊर्जेचं काम सुरू आहे. येत्या 15 ते 18 महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास वीज देण्यात येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या योजनेतून सरकारचे 15,000 कोटी रुपये वाचणार असून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. फडणवीस यांनी सिंचन क्षेत्रातही अभूतपूर्व काम केल्याचं सांगितलं. 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे 22 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यापैकी सर्व प्रकल्प दुष्काळी भागात सुरू करण्यात आले. शिवाय वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदी जोड प्रकल्प आणि 90,000 कोटी रुपयांचे नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पही सुरू केलेत. महायुती सरकारनं समाजातील प्रत्येक घटकासाठी महामंडळं तयार केली आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवले. पायाभूत सुविधांच्या कामावर भर देत वाढवण आणि बंदरांमुळे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचं ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितलं की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकालात प्रकल्प थांबवले गेले होते. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणं हास्यास्पद आहे, कारण त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कॅश फॉर ट्रान्सफर घोटाळा झाला होता. विरोधक फक्त खोटे नरेटिव्ह तयार करतात, असं ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळेला आवाहन केलंय की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करावा, तर महायुतीचे जागा वाटप जवळपास पूर्ण झालं आहे. कळव्यात वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. कळव्यातील खारभूमी मैदाना शेजारी ठाणे परिसरातील आणि कळवा, खारेगाव, बार्सिक नगर परिसरातील वारकरी संप्रदायासाठी वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झालं. या वारकरी भवनामध्ये महाराष्ट्रातील संतांनी केलेलं कार्य, त्यांचं जन्मठिकाण, त्यांनी लिहिलेले अभंग, ओव्या, लिहिलेली पुस्तकं, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत माऊली, ज्ञानेश्वर आणि इतर संतांची आरीव रेखीव शिल्प तिथे रेखाटण्यात येणार आहेत. तसंच या वारकरी भवनात चलचित्रपट दाखवून विविध संतांची माहिती जीवनपट दाखवला जाणार आहे. असं कळव्यातील वारकरी भवन एक पर्यटन ठिकाण होईल, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. या भूमिपूजन सोहळ्याला ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील, महेश सळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, अरविंद मोरे, नगरसेविका वर्षा मोरे, अपर्णा साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही गेल्या 10 दिवसात गटारं, पायवाटा, शौचालय बांधणं, रस्ते दुरुस्ती, समाज मंदिर इत्यादींसह इतर कामांच्या 150हून अधिक निविदा मागवल्याची माहिती आहे.
मंगळवारी दुपारपासून आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रक्रिया राबवण्याची धावपळ पालिकेत सुरू होती. पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. पालिकेवर 1200 कोटींच्या आसपास दायित्व आहे. आधीच्या कामांचे ठेकेदारांचे 300 कोटींच्या आसपासची देणी बाकी आहेत. शासनाच्या निधीवरच पालिकेत विकास कामं सुरू आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांना खुश करण्याचं काम प्रशासनाकडून येणाऱ्या आदेशाच्या माध्यमातून केलं गेलं. निवडणुकीचं बिगुल 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घोषित होणार आहे. हे लक्षात घेऊन शासनाकडून 14 ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत पालिकेकडे कामांचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी एखाद्या कामाचे राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरही त्या कामाची फाईल तयार होऊन निविदा प्रक्रिया अंतिम करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जात होता. परंतु मागील 15 दिवसात आलेल्या शासन आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली. गेल्या 10 दिवसात तब्बल 150हून अधिक निविदा मागवण्यात आल्याची माहिती आहे. 10 आणि 11 ऑक्टोबर या 2 दिवसातच 55 निविदा मागवण्यात आल्या. पालिकेतील अधिकारी या कामासाठी सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत कामात जुंपले होते. अधिकाऱ्यांनी दिवसभरात गेल्या 1000 सह्या केल्यात. सार्वजनिक बांधकाम विभाग हा महत्त्वाचा मानला जातो. पालिकेतील या विभागातील एका अधिकाऱ्यानं एका दिवसात तब्बल 1000च्या आसपास प्रस्तावांवर सह्या केल्यात. मागील 5 ते 7 दिवसात रोजच्या रोज 500 ते 700 प्रस्तावांवर सह्या केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. 15 ऑक्टोबरला सकाळच्या सत्रात या अधिकाऱ्याच्या टेबलावर 150च्या आसपास प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पडली पार. निवडणूक कार्यक्रमावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. आणि क्रांतिकारी निर्णयामुळे महायुती पुन्हा सत्तेत येणार, आनंद परांजपे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.